राहुल गांधींनी यंदाची निवडणूक आपण अमेठीतून लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आणि चर्चांना उधाण आलं। खरं तर यावेळेला राहुल गांधींबरोबरच त्यांची बहीण प्रियंका गांधीही लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होती। काँग्रेस कार्यकर्त्यांची देखील तशी इच्छा होती, पण प्रत्यक्षात मात्र राहुल गांधी देखील अमेठीतून लढणार नसून रायबरेलीतूनच लढणार आहेत। प्रियंका गांधी निवडणूक लढवणार नसल्याची काय कारणं आहेत याची सुद्धा जोरदार चर्चा होतीये। आपण ही कारणंच या व्हिडिओमधून पाहणार आहोत। प्रियंका गांधी निवडणूक न लढवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राहुल गांधी यांच्या प्रचाराची आणि एकूणच काँग्रेसच्या प्रचाराची भक्कम बाजू त्या सध्या सांभाळत आहेत। काँग्रेसकडे सध्या स्टार प्रचारक नाहीयेत आणि त्यातच राहुल गांधींच्या बरोबरीनं प्रियंका गांधी या स्टार प्रचारक म्हणून संपूर्ण देशभरात फिरतायत। प्रियंका गांधी यांचं व्यक्तिमत्व त्यांची आजी इंदिरा गांधी यांची आठवण करून देतं। त्यांना केवळ एकाच मतदारसंघापुरतं अडकवून ठेवण्याऐवजी त्यांनी काँग्रेस पक्षासाठी प्रचार करणं अधिक चांगलं असल्याचं काँग्रेसकडूनच स्पष्ट करण्यात आलंय। त्यातच भाजपकडून गांधी घराण्यावर आणि विशेषतः इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यावर थेट आरोप केले जात आहेत। या सगळ्यांना समर्थपणे उत्तर देण्यासाठी प्रियंका गांधी याच सक्षम आहेत असं काँग्रेस श्रेष्ठींचं देखील म्हणणं आहे आणि त्यामुळेच प्रचाराची भक्कम बाजू सांभाळण्यासाठी म्हणून प्रियंका गांधींनी निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजपला परिवारवादाच्या मुद्द्यावरून आरोप करता येऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं देखील सांगितलं जातंय। गांधी घराण्यावर परिवारवादाचा आरोप करून त्यांना टार्गेट केलं जातं। आता सोनिया गांधी राज्यसभेच्या सदस्य आहेत, राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढवत आहेत आणि प्रियंका सुद्धा जर निवडणूक लढवण्यासाठी उभ्या राहिल्या असत्या तर एकाच घरातले 3-3 जण निवडणूक लढवत आहेत असं म्हणत भाजपनं नक्कीच हा मुद्दा काढला असता। सध्या राहुल विरुद्ध मोदी असा थेट सामना होतोय आणि याच प्रचाराचा सूर भरकटू नये यासाठी काँग्रेसकडून प्रचंड काळजी घेतली जाते। म्हणूनच परिवारवादाचा थेट आरोप होऊ नये यासाठी प्रियंका गांधींनी यावेळेला निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचं टाळलं असल्याचं देखील सांगितलं जातंय। विस्कळीत झालेल्या पराभवाच्या मानसिकतेत गेलेल्या काँग्रेसला उभारी देण्यासाठी त्यामध्ये नवचैतन्य घालण्यासाठी प्रियंका गांधींना मैदानात उतरवण्याऐवजी नियोजन प्रचाराची जबाबदारी देणं काँग्रेस श्रेष्ठींना अधिक योग्य वाटतंय। मोदी विरुद्ध राहुल अशा सामन्यात आपल्या भावाची बाजू भक्कमपणे उचलून धरत मेरे भाई को शहजादे कहते हो, शहजादे 4000 किलोमीटर पैदल चले हैं असं ठणकावून सांगणाऱ्या प्रियंका गांधींच्या प्रचारामुळे खरंच काँग्रेसला किती फायदा होतो हे पाहणं इंटरेस्टिंग आहे।